महापरिनिर्वाण दिनानिमित्त पत्रकार भवन येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरक पत्रकारिता या विषयावर व्याख्यान कार्यक्रम संपन्न. सोमवार दिनांक 6 डिसेंबर रोजी बुलढाणा येथील पत्रकार भवन येथे महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरक पत्रकारिता या विषयावर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष, जिल्हा परिषदचे अध्यक्ष सौ मनीषाताई पवार, प्रमुख पाहुणे लक्ष्मण घुमरे, मूकनायक फाउंडेशनचे अध्यक्ष सतीश पवार, मृणाल सावळे, मंजुश्री जाधव, प्रमुख वक्ते मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष राजेंद्र काळे, गुड इव्हनिंग सिटीचे संपादक रणजित सिंह राजपूत यांनी यावेळी सर्वप्रथम महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरक पत्रकारिता या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आयोजन बाबासाहेब जाधव, पुरुषोत्तम बोर्डे, यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप वानखेडे यांनी केले. कधी आले नव्हते आणि मला माहित नाही की माणूस पत्रकार कधी, तर ते म्हणाले की जेव्हा तुम्हाला आपल्या आजूबाजूच्या लोकांबद्दल, आजूबाजूच्या प्राणीमात्रांबद्दल संवेदना असतात, तुम्हाला सहानुभूती वाटायला लागते, तेव्हा माणूस हा खरा पत्रकार होतो. आणि आता मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने जेव्हा विचार करते तेव्हा मला असं वाटतं की या सहानुभूतीचे आणि या संवेदनाचे मूर्तिवंत उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. परमेश्वराने जेव्हा आपल्याला निर्माण केलं तेव्हा आपल्या सर्वांच्या अंगामध्ये लाल रंगाचं रक्त निर्माण केलं. ज्या हवेमध्ये आपण श्वास घेतो ती हवा सर्वांसाठीच रंगहीन आहे. पण जात, धर्म, लिंग, वंश यांच्यावर भेदभाव करणारे आपण कोण, हा प्रश्न इतिहासाच्या पानावर ज्यांनी निर्माण केला, हा प्रश्न त्यांनी विचारण्याचं धाडस ठेवलं. ते खरंच इतिहासाच्या पानावर सुवर्णाक्षराने लिहिले गेले आणि त्यातली एक व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता ही मूकनायक म्हणजे मूक असलेले लोक यांचा नायक, जे वर्षानुवर्ष मूक आहेत, ज्यांचा वर्षानुवर्ष आवाज नाही, त्यांचा आवाज काढणारी व्यक्ती. तर तिथपासून तर प्रबुद्ध भारत म्हणजे जनता इथपर्यंत त्यांचं पत्रकारिता आहे असं माझं अभ्यास आहे, आतापर्यंतचा जो अभ्यास आहे. मध्यंतरी गंगाधर कारण जेव्हा म्हणून म्हटले याच्यामध्ये वेगळं काय, तर ते मला म्हटले यात एक उदाहरण दिलेलं आहे. इसापनीतीची एक गोष्ट आहे. एक हरिण असतं, त्या हरिणचा एक डोळा फुटलेला असतो आणि तो हरिण जेव्हा शिकारीसाठी जातं तेव्हा जेव्हा त्या हरणाची शिकार करण्यासाठी एक व्यक्ती येतो, कोणीही व्यक्ती आला तर तो हरिण काय करतो की त्याचा जो फुटलेला डोळा आहे तो मागच्या साईडने ठेवतो आणि जो चांगला डोळा आहे तो समोरच्या साईडने ठेवतो. कारण लोकांना असं वाटतं की हे हरिण चपळ आहे, ही हरिण पळू शकतो. तर असं का, अशाच प्रकारे या समाजाचा पण एक डोळा आहे जो समाजातल्या चालीरीती, रूढी, परंपरा यांनी फुटलेला आहे. समाजाने तो कितीही झाकण्याचा प्रयत्न केला तरी ते बंध त्यांच्यामध्ये ऑलरेडी अवेलेबल आहे. हे जेव्हा त्या पुस्तकामध्ये वाचण्याचं माझ्या वडिलांनी मला सांगितलं की या पुस्तकामध्ये जे उदाहरण दिलेलं आहे, तेव्हा त्या पुस्तकाबद्दल मला खरंच खूप जास्त रुची निर्माण झाली आणि मी ते पुस्तक वाचलं. त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेविषयी खूप चांगल्या प्रकारे लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांची जी पत्रकारिता आहे ती समाज जसा चालतो त्याच्या विरोध प्रवाहामध्ये पत्रकारिता कशी करायची ह्याच्याविषयीचं खूप चांगलं उदाहरण त्याच्यामध्ये दिलेलं आहे. प्रवाहाच्या साईडनी सगळेच वाहतात, पण प्रवाहाच्या विरुद्ध चालण्याची ताकद ज्यामध्ये असते तो खरा पत्रकार असतो असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. वर्षानुवर्ष जेव्हा एखादा प्रवाह वाहतो तेव्हा त्याला बरेच अडथळे असतात, पण ते अडथळे पार करून किंवा एखाद्या पर्टिक्युलर दगडाकडून जेव्हा तो जातो तेव्हा तिथे दगड सुद्धा गुळगुळीत होतात. तर आपण त्या माणसे आहोत की जगाला दाखवून देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या सर्वांची श्रेष्ठ आणि खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांची प्रेरक आहे. परंतु या 100% मुलामध्ये एकाही मुलाचा हात मला पत्रकार बनायचं आहे यासाठी बोलत झालं नाही, हे कोणत्याही शोकांतिक आहे. आणि त्याची जाणीव मला ज्यावेळेस मी स्वतःची पत्रकारिता स्टँड करण्यासाठी मूकनायक या नावाचं RNI कडून रजिस्ट्रेशन केलं, मूकनायक वार्ता प्रसन्न
आणि ज्यावेळेस सुरुवात करायचा प्रयत्न केला त्यावेळेस मला एका महिन्यामध्येच त्याला बंदही करावं लागलं. त्यावेळेस पत्रकारिता काय असते दादा त्याचा अनुभव मला मिळाला. एकीकडे शालेय जीवनामध्ये एज्युकेशनल करिअरमध्ये कोणालाच पत्रकार बनावंसं वाटत नाही. जो पत्रकार या देशाचा चौथा आधारस्तंभ मानला जातो, जो पत्रकार मनात आलं तर ही व्यवस्था रातोरात बदलून दाखवतो. आज आपण पाहत आहोत, जर एक लेटेस्ट उदाहरण जर आपण पाहिलं, दिल्लीसारख्या ठिकाणी जे सरकार आज आलेलं आहे, आज ते सरकार पत्रकारांनी उभं केलेलं सरकार आहे. बुलढाण्यामध्ये पण आपण पाहत आहोत की ज्या पद्धतीनं राजकीय असेल, सामाजिक असेल किंवा जे काही चळवळीचा अंग बनत आहे, ज्या उंबरठ्यावर आज बुलढाणा शहर किंवा बुलढाण्याची परिस्थिती आहे, त्या सगळ्याचा बेस हा पत्रकारच राहिलेला आहे. परंतु बऱ्याच ठिकाणी असं जाणवते की आपल्याकडे काही विचाराचे, हाडापासाचे, रात्रीचा दिवस करणारे, जीवालाही वेळप्रसंगी दाववर लावणारे पत्रकार वगळता काही पत्रकार मात्र या पत्रकारितेची जी महिमा आहे ती मलिन करतात दिसत आहेत. काही ठिकाणी पेड पत्रकारिता, दुर्दैवानं असं बोलावं लागते की पेड पत्रकारिता, पाकिट पत्रकारिता, राजकीय आखाड्यामध्ये विविध दादाभाऊंच्या संपर्कात वाढलेली पत्रकारिता दिसून येते. त्यावेळेस मात्र असं वाटतं की लोकशाहीचा खरंच गळा घोटला जातो की काय. माझी या कार्यक्रमाच्या माध्यमातून या मंचावर आपण सर्वांना विनंती आहे की आपण चौथा आधारस्तंभ आहात आणि हा चौथा आधारस्तंभ खऱ्या अर्थानं लोकशाहीला जिवंत ठेवण्याचं काम करतो. जर खऱ्या अर्थानं या महामानवाला जर आपल्याला आज या अभिवादन सभेतनं जर मानवंदना द्यायची असेल तर आपण ही एक शपथ घेतली पाहिजे की आपण राजकीय असो, सामाजिक असो, कुठलीही चळवळ जर जिवंत ठेवायची असेल तर अशामध्ये पेड नावाचा पत्रकार जन्माला यायला नको. नाही तर चांगले इंटेलेक्च्युअल लोक या पत्रकारितेमध्ये पाय टाकायला घाबरतील का, त्याला पेलवणार नाही किंवा त्याची येणारी जनरेशन, त्याची हयात सुद्धा बर्बाद होईल अशा पद्धतीचं काम त्याच्यावर सोपवले जाते. म्हणून माझी विनंती आहे, मी चांगल्या लोकांना नाही म्हणत आहे, परंतु आम्ही जे पाहत आहोत चांगले विषय घेतल्या जात नाही काही ठिकाणी, तर अशा लोकांना माझी विनंती आहे की कृपा करून व्यवस्था परिवर्तनाच्या लढ्यामध्ये पत्रकारांनी उभं राहिलं पाहिजे. देशामध्ये अशा पत्रकारांची महिमा, अशा पत्रकारांचं नाव आहे. आज सावळे साहेब गेल्यानंतर सुद्धा त्यांना मानणारा जो वर्ग आहे, मनातून मानणारा वर्ग आहे, ताई मला माहित नव्हते का आपण त्यांची कन्या म्हणून, परंतु ज्यावेळेस आपल्या तोंडातलं ते नाव निघालं माझ्या अंगाला शहारे आले. असेही लोक या बुलढाण्याच्या या भूमीमध्ये आहेत. म्हणून माझी आपणास विनंती आहे की परिवर्तनाचा लढा उभा करत असताना एक समजा तुम्हाला दगडाने मारत असते, दुसरा विटाने मारेल अशा माणसाला न आपण समोर करता खऱ्या अर्थानं एक राजकीय व्यवस्था निर्माण करण्यासाठी परिवर्तनाच्या लढाईमध्ये आपण सहभागी व्हाल अशी आपल्याकडून अपेक्षा बाळगतो. अधिकच बोलणार नाही. बाबासाहेबांची पत्रकारिता मोहनाईक असेल, वैष्णव भारत असेल, प्रबुद्ध भारत असेल आणि त्यांचं खूप सारं लिखाण आहे. प्रभू बोलते त्याच्या भाषणातून बोलते, त्यामुळे मी त्याला हात करण्याची हिंमत करणार नाही दादा, कारण विषयांतर व्हायला नको. तरी सुद्धा एक छोटासा भाग म्हणून की तेच मत टाकण्याचा किंवा मत मांडण्याचा अधिकार या भारतातील गोरगरीब, झोपडपट्टी, आदिवासी, दलित या सर्व घटकांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे ही बाबासाहेबांची आग्रही भूमिका होती. आणि बाबासाहेबांनी मतदानाचा अधिकार प्रत्येक भारतीय नागरिकाला मिळाला पाहिजे तर याविषयी संशोधनात्मक लेख लिहिले. त्यांनी ते लेख अनेक वृत्तपत्रांकडे पाठवले, वृत्तपत्रांनी ते लेख छापले नाही. अशा वेळेस आता एक सर बोलले की प्रत्येक चळवळीला स्वतंत्र मुखपत्र असावं, प्रत्येक चळवळीचं एक स्वतंत्र वृत्तपत्र असावं. त्या अनुषंगानं नंतर बाबासाहेबांनी विचार केला की आपल्याही आंबेडकरी चळवळीचं, आपल्याही दीनदलित शोषित चळवळीचं एक वृत्तपत्र असावं. आणि त्या भूमिकेतून 31 जानेवारी 1920 रोजी बाबासाहेबांनी मूकनायक हे वृत्तपत्र सुरू केलं. मूकनायक वृत्तपत्र सुरू करत असताना त्यांनी ते दर 15 दिवसातून एकदा सुरू केलं, पाक्षिक चालू केलं. बाबासाहेब अर्थात त्यावेळी काही दिवस भारतात राहत, काही दिवस ब्रिटनला जात, इंग्लंडमध्ये जात, तिथे अभ्यास करत. त्यामुळे त्यांचं त्या वृत्तपत्राकडे फारसं तेवढं लक्ष नव्हतं. 1927 ला ते वृत्तपत्र बंद पडलं आणि 1927 ला ते वृत्तपत्र बंद पडल्यावर आर्थिक अनेक अडचणी होत्या. मूकनायक संदर्भात जर एक गोष्ट सांगायची तर आज एखादं वृत्तपत्र सुरू व्हायचं असेल तर त्या वृत्तपत्राची जाहिरात की हे वृत्तपत्र या त्या दिवसावर सुरुवात होत आहे, त्या वृत्तपत्राची जाहिरात पुण्यातील लोकमान्य टिळकांचं केसरी वृत्तपत्र होतं
त्या वृत्तपत्राकडं मूकनायकची जाहिरात ऍडव्हान्स पेमेंटसह तर बाबासाहेबांनी पाठवली होती की मूकनायक नावाचं वृत्तपत्र सुरू आहे. ऍडव्हान्स पेमेंट आजकाल तर जाहिरातीचं ऍडव्हान्स पेमेंटच काय पेमेंटच भेटत नाही अशी परिस्थिती आहे. आणि तुम्ही सांगता की पेड पत्रकारिता बंद झाली पाहिजे. चला म्हणजे ठीक आहे, मान्य आहे, परंतु पेड पत्रकारिता किंवा वृत्तपत्रातल्या जाहिराती किंवा जाहिरातीच्या माध्यमातून अनेक वेळा राजकीय नेत्यांचं लांबून चालत जे वृत्तपत्रांना किंवा वृत्तपत्रातील पत्रकारांना करावं लागतं त्यावर अगोदर पर्याय शोधणं हे खूप महत्वाचं आहे. आता तर सर काय नाही, अजूनही बहुजन चळवळीच्या हाती वृत्तपत्र आहे. येणारा काळ हा म्हणजे खूप कठीण आहे. जर ही वृत्तपत्र उद्योगपतींकडे गेली की तर उद्योगपत्र अदानी अंबानीकडे गेली तर आपलं काहीही खरं नाही. त्याच्यामुळे सध्या जी वृत्तपत्राची चळवळ आहे ही वृत्तपत्राची चळवळी खऱ्या अर्थानं स्वातंत्र्यावर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूल्यांवर आधारित आहे. त्यामुळे सध्याची तरी पत्रकारिता ही सकारात्मक पद्धतीने सुरू आहे. कारणांनी सुरू झाले, पण महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने या समाजाला पुढे आणण्यासाठी किंवा समाजाच्या उन्नतीसाठी उपेक्षित वंचितांच्या जे खऱ्या अर्थानं पहिलं वृत्तपत्र सुरू झालं असेल, दर्पण नाही, दर्पण वृत्तपत्राने हे जे आम्ही तानुभाई गर्जेंचा फोटो एका ठिकाणी लावलाय, पहिले बाळशास्त्री जांभेकर त्यांचा पण आदर आहे, ते पण या ठिकाणी स्थानापन्न झाले होते. आणि त्याच्यानंतर काळेसाहेबांनी यांच्या आम्ही सगळ्यांनी संपादक जे आहेत तानुभाई गर्जे दिनबंधू नावाचं त्यांचं जे वृत्तपत्र होतं ते पण आम्ही या ठिकाणी, कारण त्यांनी उपेक्षित आणि वंचितांसाठी काम. तर मूकनायक हे जे वृत्तपत्र आहे ते खऱ्या अर्थाने सर्वात पहिलं वृत्तपत्र आहे ज्यांनी समाजाला जागृत करण्यासाठीचं पहिलं पाऊल ठेवलेलं आहे. हा जो मानव आहे, आपल्यासारखा जो माणूस आहे, आपल्यासारखा माणूस दुसरा आहे आणि त्याला आपण अशा पद्धतीने कुठेतरी गुलामगिरी वागवतो, त्याला गुलामगिरीसाठी आपण बाध्य करतोय, त्याला गुलाम म्हणून वागवतोय. त्याची मुक्ती करायची. मग का आपण असं करत नाहीये की हा 31 जानेवारी 1920 हा जो दिवस आहे तो मानव मुक्ती दिन म्हणून साजरा करूया? काय हरकत आहे? खऱ्या अर्थाने वेगवेगळे दिवस आपण मी म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कामगार नेते पण होते. मी सगळ्यांचा उल्लेख केला पण त्या कामगारांचा राहिला. आणि कामगारांना जी 1 मेला जी सुट्टी मिळते ती बाबासाहेबांनी करून ठेवलेल्या प्रावधानामुळे मिळते. बाबासाहेब कामगारांचे पण नेते होते. कोणासाठी करून ठेवले? सगळ्यांसाठी करून ठेवले. सतीश दादांनी आता सांगितलं की हे जे सगळ्या महिला या ठिकाणी बसल्या, मनीषा ताई आहेत, आमच्या ताई आहेत, मुळात ताई आहेत, हे सगळे हिंदू कोड दिला. बाबासाहेब काय कोणत्या समाजासाठी नाही केलं? सगळ्यांसाठी केलं. 31 जानेवारी 1920 रोजी मूकनायक नावाचं जे पाक्षिक होतं आणि त्याची जी पंचलाईन असते, जसं वृत्तपत्रांची पंचलाईन वेगवेगळ्या असतात, जसं तिरुपती नाठाळाचे माथी हाणूकाठी वगैरे जे आहेत, रुग्णचा महाराष्ट्राचा मानबिंदू जसा आहे, कोणी वैचारिक जागर असं काही काही वृत्तपत्रांचे असतात, त्या पंचलाईन असतात. नवा काळचा अग्रलेखांचा बादशाह म्हणून आहे, तसं बाबासाहेबांनी आपल्या मूकनायक पाक्षिकाच्या खाली असं लिहिलं होतं की काय करून आता धरून या भीड. मगाशी सुरेशदादा साबळे यांनी खूप सविस्तरपणे ते सांगितलं, पण या ठिकाणी मुद्दामून पुन्हा सांगेल की त्यांनी विरोधावली जी लिहिली होती त्या मूकनायक पाक्षिकाच्या खाली ती होती की काय करून आता धरून या भीड, निशंक हे तोंड वाजविले, नवे जगी कोणी मुखियाचा जाण, सार्थकला जाती नव्हे. म्हणजे याचा अर्थ काय की आता मी भीड धरणार नाही, आता कशाला घाबरायचं, आपला आवाज जर कोणी मांडत नाहीये कुठे तर आता कशाला घाबरायचं, म्हणून काय करू ना आता धरून या भीड. एक लक्षात घ्या, संत तुकारामांचं आहे. संत तुकारामांच्या अभंगातल्या या ओळी आहेत. संत तुकारामांना मानणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एक आपल्याला पूर्ण शृंखला लक्षात घ्यावी लागेल. सर्वात आधी गौतम बुद्धांच्या विचारांना पुढे जाणारे संत रविदास महाराज. संत रविदास महाराज काय म्हणतात, मी खूप छान एक दोहा तो सांगेल की जो एक ज्याला म्हणतात विद्रोही संत. सर्वात पहिला विद्रोह तर गौतम बुद्धांनी केला आणि त्याच्यानंतरचा दुसरा विद्रोह जर कोणी केला असेल तर संत रविदास महाराजांनी केला. संत रविदास काय म्हणतात की रविदास जन्म के कारणे होत न को नीच, नकर को नीच करी दारी है ओछे कर्म की कीच. या दोह्याचा अर्थ